गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न जे आहेत, ज्या ठिकाणचा यवतमाळ जिल्ह्यातील वन जमिनीचे जे प्रश्न आहेत, त्यांना पट्टे देण्याचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्न आमचा प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा मागण्या आहेत. त्याचसोबत या ठिकाणी आम्ही आशा वर्करचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत. आशा वर्करांना सुद्धा अनेक वर्षापासून त्याचा कामाचा मोबदला मिळत नाही, ते एक प्रश्न आहे. त्याचसोबत आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, जे प्रमुख आज मानले जाते, तो 7/12 करण्यासंदर्भातला. त्याच प्रकारे आम्ही वन्य प्राण्यांकडून जे शेती आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, ती सुद्धा आम्ही मागणी घेतलेली आहे. याचसोबत आम्ही जे बाकीचे जे कष्टकरी जनता आहे, त्यांचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहे. या प्रश्नासाठी आम्ही गेल्या 4 दिवसापासून उन्हामध्ये चालत आलेलो आहे. परंतु 4 दिवसामध्ये अजूनही आम्हाला प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. इथपर्यंत की आमच्या सोबत पोलीस सुद्धा आमच्या सोबत समावेश झाले नाही. महिला असताना महिलांना सुद्धा त्या ठिकाणी महिला पोलीस आलेली नाही. आरोग्य विभागाची गाडी आलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही मोठ्या कष्टामध्ये या ठिकाणी आलो आणि आज आम्ही आमच्या वरिष्ठ पुढाऱ्यांनी इशारा दिलेला आहे. त्या इशारा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी सांगतो आणि तोपर्यंत आमच्या प्रश्नावर निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्ही ते केबिन सोडणार नाही, हा मी या ठिकाणी इशारा देऊ.